ओबीसी बांधवांचा बारामती शहरामध्ये आज मेळावा आहे। बारामती शहरातून तहसील कार्यालयापर्यंत त्यांचा मोर्चा निघणार आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, लक्ष्मण हाके सुद्धा आज मेळाव्याला उपस्थित राहत आहेत। काय नेमकं लक्ष वेधण्याचा प्रयत्न असेल ओबीसी नेत्यांचा? लक्ष्मण हाकेंनी या सगळ्या मेळाव्याच्या संदर्भानं अगोदर घोषणा केलेली होती। त्यांनी असा दावा केलेला होता की जरांगे यांचं जे उपोषण आहे किंवा आंदोलन आहे त्याला सगळी रसद ही बारामतीमधून पुरवली जाते आणि म्हणूनच त्याच बारामतीतून आम्ही मेळावा घेणार आहोत, मोर्चा काढणार आहोत, अशा पद्धतीचा दावा लक्ष्मण हाके यांनी केलेला होता। जरांगे यांनी मुंबईमध्ये जे उपोषण केलं आणि त्यातून जो काही जी आर निघाला, या जी आरच्या विरोधात ओबीसी बांधवांमध्ये रोष बघायला मिळतोय आणि याच सगळ्या रोषाचं आज परिवर्तन मेळाव्यामध्ये होणार आहे। आज खरं म्हणजे या मोर्चात लक्ष्मण हाके पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावरती टीका करण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी वारंवार जरांगे यांच्या या सगळ्या उपोषणाच्या पाठीमागे शरद पवारांची रसद असल्याचं त्यांच्या भाषणांमधून सांगितलेलं होतं आणि बारामतीमध्ये त्यांनी हा मेळावा घेण्याचं कारण तेच आहे। त्यांनी तसं स्पष्टपणे यापूर्वी देखील माध्यमांसोबत सांगितलंय की उपोषण जे जरांगे करतात किंवा जरांगेची एकूण सगळी जी मुवमेंट आहे ही सगळी मुवमेंट शरद पवार यांच्या सूचनेनंतर, मार्गदर्शनानंतर होत असते आणि त्याच बारामतीत आज आम्ही मेळावा घेतोय, अशा पद्धतीची प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिली आहे। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर सगळ्या माहितीसाठी।